नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एका नवीन YouTube व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत की कशाप्रकारे आपल्याजवळ जर 1 वर्ष, 2 वर्ष किंवा 3 वर्षाची जर संत्र्याची बाग असेल आणि आता या जून महिन्यामध्ये तुम्ही जर कटाई केलेली असेल, काही शेतकरी मंडळींनी कटाई केलेली सुद्धा नसेल, तरी सुद्धा आपल्या बागेमध्ये तुम्हाला जे नवती फुटणं म्हणतो, म्हणजे नवीन जे पालवी आपल्या संत्र्याच्या झाडाला फुटते, जसं तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता झाडाला पालवी फुटलेली आहे चांगल्या प्रकारे. ही जर पालवी फुटली असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर म्हणजे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कशाप्रकारे आपल्याला आता कोणती फवारणी घ्यायची आहे, कोणतं कीटकनाशक वापरायचं आहे, कोणत्या प्रकारचं फंगिसाईड म्हणजे बुरशीनाशक वापरायचं आहे, सोबतच मॅक्रोन्यूट्रिएंट कोणतं वापरायचं आहे. हे सर्वांची इत्थंभूत माहिती तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर मंडळी, मी सुतीक्ष्ण धोटे आणि आपण बघत आहात इंडियन फसल. तर मंडळी, तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हा बगीचा आहे. हा बगीचा साधारणतः 2 ते 3 वर्षाचा बगीचा आहे. आता या जून महिन्यामध्ये सर्वत्र आपल्याला माहित आहे की नवीन पालवी फुटणं चालू होते. आता पालवी फुटण्यासोबतच याच्यावर रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा म्हणजेच कीटकांचा प्रादुर्भाव सुद्धा येणंच तेवढ्याच ताकदीने चालू होते. मी रोग आणि कीटक हे 2 शब्द वापरले. कीटक हे आपल्याला याच्यावर येणारा कीटक जून महिन्यामध्ये हा म्हणजे कोणता? सुरडा मोह अळी या नावाचा कीटक याच्यावर आपल्याला दिसतो. आणि रोग जर आपण विचार केला तर बुरशी आपल्याला याच्यावर दिसून येते. तर आता याच्यापासून जर आपल्याला संरक्षण आपल्या झाडाला मिळवायचं असेल, तर आपल्याला काही फवारणी करणं अत्यंत आवश्यक आहे. तर मग फवारणी कोणती करायची? आता समजा माझं 1 वर्षाचं झाड आहे, 2 वर्षाचं झाड आहे. तर मी फवारणी कोणती करणार? तर आपल्याला 3 घटक त्या फवारणीमध्ये घ्यायचे. सर्वात पहिला घटक आपल्याला कीटकनाशकाचा घ्यायचा आहे. मग कीटकनाशक खूप सारे आहे. आपल्याला योग्य रीतीने आणि स्वस्तामध्ये आणि जे उपचार पाहिजे ते जर करायचं असेल, तर तुम्हाला कीटकनाशकामध्ये इमिडाक्लोप्राइड घ्यायचं आहे. एक याच्यानंतर यासोबत क्लोरोपायरिफॉस किंवा इमामॅक्टिन या 2 पैकी इमिडाक्लोराइड सोबत एक घटक घ्यायचा आहे. हे झालं आपलं कीटकनाशकामध्ये. त्यानंतर आपल्याला बुरशीनाशकामध्ये आपण ट्रायफिनॉइट म्हणजेच काय रोको आपल्याला जे बुरशीनाशक अवेलेबल आहे ते आपण घेऊ शकतो. तर रोको काय आहे? सिस्टमिक फंगिसाइड आहे. तर सिस्टमिक फंगिसाइड म्हणजे काय? तर हे जे बुरशीनाशक आहे हे काय करते? झाडाच्या पानांमधून झाडाच्या पूर्ण भागामध्ये पसरते. फक्त पानावर जर आपला स्प्रे जरी फक्त पानावर जरी गेला असेल, तर त्या पाण्याद्वारे ते पूर्ण झाडाच्या अवयवात ते आपलं बुरशीनाशक जाते आणि चांगल्या प्रकारे बुरशीपासून आपल्याला संरक्षण देते. त्यानंतर तिसरा जे घटक आहे ते म्हणजे आपल्याला मॅक्रोन्यूट्रिएंट वापरायचं आहे. मग मॅक्रोन्यूट्रिएंट कोणतं वापरायचं? कोणतंही मार्केटली अवेलेबल असणार तुम्ही मॅक्रोन्यूट्रिएंट मारू शकता. हे झाले आपले फवारणी. आता यानंतर आपल्याला बघायचं आहे की कोणत्या प्रकारचे खत आपल्याला आपल्या या झाडाला द्यायचे आहे, जेणेकरून हे झाडाची ग्रोथ चांगली होईल, सोबतच त्याच्यामध्ये ताकद सुद्धा येईल. पण त्याच्या आधी तुम्हाला हे गोष्ट माहिती आहे का? जर तुम्ही आता 1 वर्षात झाड आहे, 2 वर्षात झाड आहे. आता हे तुम्ही जे झाड आहे, हे झाडाची जे या झाडाला जे विषाणूंची लागवण होते किंवा या झाडावर जे कीटकांचा, रोगांचा प्रादुर्भाव होते, हे सुरुवात कुठून होते? हे सुरुवात होते आपण ज्या नर्सरीमधून झाडं सिलेक्ट करतो, ज्या नर्सरीमधून आपण रोपे विकत आणत असतो, त्या नर्सरीपासून याची सुरुवात होत असते. तर माझी सर्वांना आता पुढच्या महिन्यामध्ये किंवा त्यानंतर आपल्याला झड लागल्यानंतर आपण सर्वजण रोप आणायला जात असतो शेदोडजना घाटला. तर माझी सर्वांना कळकळीची विनंती राहील की आपण अशीच नर्सरी निवडा ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची गॅरंटी असेल, ज्याच्यावर तुमचा भरोसा असेल आणि ज्याचे मातृवृक्ष तुम्ही बघितले असेल. असाच एक नर्सरी मला माहिती आहे, ती म्हणजे जयेश नर्सरी. तुम्ही शेंदूरजना घाट इथे आपल्याला उपलब्ध आहे. त्यांचे मातृवृक्ष एकदम हेल्थी आहे. हेल्थी मातृवृक्ष घेण्याचं मातृवृक्षाहून जर आपण कोणती कलम घेत असेल, तर त्याच्यामध्ये विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत नाही आणि आपल्याला पुढे चिरकाळ झाड टिकते, सोबत उत्पन्न सुद्धा चांगलं देते. तर या प्रकारे आपण आपल्याला रोपवाटिकेतून रोपांची निवड करायची आहे. त्यानंतर आपल्याला सोबतच तुम्हाला या नर्सरीमध्ये फक्त संत्राच नाही, तर तुम्हाला आंब्याची सुद्धा कलम मिळेल, मोसंबीची कलम मिळेल आणि जशा प्रकारे तुम्हाला कलम पाहिजे, आपण आपल्या इकडे म्हणतो की आपल्याला डबल फटका कलम पाहिजे. कोणी शेतकरी असते त्यांना उंच कलम हवी आहे, कोणाला शेतकऱ्यांना छोटी कलम हवी आहे आणि मजबूत जावऱ्याची तुम्हाला 100% गॅरंटीची कलम तुम्हाला जयेश नर्सरीमध्ये मिळणार आहे. तुमच्या स्क्रीनवरती त्यांचा नंबर आलेला आहे. तुम्ही स्वतः त्यांच्याशी बोलून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही पुढचं पाऊल उचला. जे आता या टाइमला आपल्याला जे खत द्यायचं आहे, ते खत आपण कोणतं देणार? आता सोबत देण्याचं खत म्हणजे कोणतं? तर आपल्याला 10-26-24 आणि अमोनियम सल्फेट आणि त्यामध्ये मॅक्रोन्यूट्रिएंट हे 3 जे खतं आहेत, हे आपल्याला यामध्ये घ्यायचे आहे. कोणते कोणते? 10-26-24, अमोनियम सल्फेट आणि मॅक्रोन्यूट्रिएंट. हे जर खताची मात्रा आपण योग्य रीतीने जर दिली, तर तुमचं झाड नक्कीच बळकट बनेल आणि या सीझनमध्ये चांगली ग्रोथ करेल. तर मंडळी, तुम्ही सुद्धा तुमच्या भागामध्ये कोणकोणत्या प्रकारचे खत देता, कोणत्या प्रकारची फवारणी करता आणि कशा प्रकारे तुम्ही याचं नियोजन करता, हे आम्हाला तुमच्या कमेंटद्वारे जरूर कळवा.
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.